आता सगळी तीर्थयात्रा आवरल्यानंतर आम्ही आलोय मसुरीला. तर मसुरीला आल्यानंतर हे असं सुंदर असं हॉटेल होतं तिथं. व्ह्यू अतिशय सुंदर होता आणि इथं ह्या हॉटेलपासूनच असे सुंदर नजारा दिसल्यानंतर आम्ही थोडेसे व्हिडिओ, रील वगैरे बनवले तिथं. तर हे करत असताना पुढचा प्लॅनही करणं तितकंच महत्त्वाचं होतं. साईट सीन करायचे होते. तर त्यामध्ये थोडीशी माहिती घेऊन तोपर्यंत वेळ होता. मग विचारधन करून घेतलं. कारण ड्रायव्हर यायला थोडासा वेळ होता. ब्रेकफास्ट झालेला होता. मग असा छान सुंदर सीन असलेलं जेव्हा विचारधन मी आपल्या सगळ्या फॉलोअर्ससाठी, यूट्यूबर सबस्क्रायबरसाठी करते, तर तेव्हा एक वेगळा आनंद असतो. छान वाटतं असं सगळं करायला. हे हॉटेलच्या समोरचं छान होतं असं वातावरण. म्हणजे सीन पण खूप छान होता तिथं. तर असं मेमरी म्हणून राहण्यासाठी म्हटलं जरा हॉटेलच्या समोर फोटो घ्यावे, थोडा व्हिडिओ घ्यावा आणि वेळही तेवढा सत्कारणी लागतो. कारण तशा प्रकारे आवरून आपण एखाद्या हॉटेलसमोर इकडं तर पुण्यामध्ये व्हिडिओ काढू शकत नाही. तर ड्रायव्हर येईपर्यंतचा वेळ सत्कारणी लावला आणि मग आता आम्हाला जायचं होतं पुढं केंट फॉल पाहायला साईट सीनमधले. तर हे रस्त्याने गेल्यानंतर केंट फॉलच्या तिकडे जाताना असे सुंदर दुकानं होते. वेगळेपण जर सांगायचं झालं तिथं तर छान पर्सेस, कॅप्स होत्या आणि लाकडी वस्तू खूप तिथं पाहायला भेटल्या छान. आणि थंडी असल्यामुळे शाल पण व्यवस्थित होत्या आणि शालच्या किमती देखील व्यवस्थित होत्या. चप्पल, शाल, अगदी लाकडी कप छान होते. चहा पिण्याचे खूप आवडले मला ते. पण आम्हाला लिमिटेशन होते. 15 किलोचं अलाउड होतं म्हणून ते घेता आले नाही. पण नेक्स्ट टाईम नक्कीच मला याच्यातल्या लाकडी वस्तू घ्यायच्या. रोपवेने तिकडे जावं लागलं केंट फॉलकडे. तर मग आम्ही सगळे रोपवेची वाट पाहत होतो तिकीट काढून. आणि इतकं काय अंतर नव्हतं. तर रोपवेमध्ये बसल्यानंतर असं छान दिसत होतं सगळं आणि केंट फॉलकडं जाताना व्हिडिओ शूटिंग वगैरे गप्पा गोष्टी आमच्या चालल्या होत्या. अजून तर आलेलं नव्हतं हे. तर मग तोपर्यंत व्हिडिओ काढून घेतला रोपवे येऊपर्यंत. मग नंतर केंट फॉलकडं गेलो. तर अशा प्रकारे केंट फॉलच्या तिथं खाली काही जण भिजण्याचा आनंद घेत होते. काही तिथंच वॉटर बोटिंग छोटे-छोटे मुलं तिथं करत होते. आम्ही तिथं व्हिडिओ शूट वगैरे घेतले आणि एकंदरीत चांगलं होतं वातावरण. त्या दिवशी पाऊस नव्हता तिथं. तिथंही थंड हवेचं ठिकाण आहे आणि जसं केदारनाथ, बद्रीनाथच्या हवामानाची आपण खात्री देऊ शकत नाही, तसंच इथलं आहे. रील केला, व्हिडिओ केले तिथं काही आम्ही. वेळ होता तोपर्यंत. परत स्वतःचे प्रत्येकजण फोटो आणि व्हिडिओ काढत होते ठरल्याप्रमाणे. कारण प्रत्येकालाच वाटतं माझाही तिथं धबधब्याच्या तिथं फोटो आणि व्हिडिओ चांगले निघावे. मग परत रोपवेमध्ये बसलो. चेष्टा मस्करी चालू होती आमची आणि आमचे सातपुते दादा, भारतदादा खूपच हसवत होते सगळ्यांना. संजू काकांपेक्षा जास्त आज भारतदादा कॉमेडी करत होते. आमची विजूताई फोनवर बोलण्यात मग्न होती. परंतु आमच्या ज्या वहिनी आहे, सुमन वहिनी, त्या तर खूपच खदखदून हसत होत्या आणि आत्ता नक्की आठवत नाही कुठल्या जोकला आम्ही हसत होतो. पण नक्कीच काहीतरी चांगलाच जोक झालेला होता, ज्याच्यात विजूचं लक्ष नव्हतं. पण आम्ही सुमन वहिनी एकदा हसायला लागल्या, की वेगळंच सगळेच जण हसत होते त्यांना पाहून आणि वेगळंच हसत होत्या त्या, की आपोआप इच्छा नसताना देखील आपण आपण ते पाहून हसत होतो. अशी परिस्थिती रोपवेमध्ये झाली. टाईमपास केल्यानंतर हे शोचे सगळ्या बाहुल्या वगैरे हे सगळं होतं. त्याचं छान शूटिंग काढायचा मोह आवरला नाही. इथं आम्ही बांगड्या देखील घेतल्या. खूप छान बांगड्या होत्या. परतीच्या प्रवासाला निघालो. इनोव्हामधून कारमधून गेलो होतो. 2 कार होत्या आमच्या. एकामागे एक आम्ही चालत होतो. कारण आम्ही 3 जोड्या सामान वगैरे होतं. तर 2 कार हायर केल्या होत्या आणि नंतर देखील पुढे देखील असेच सामानाचे दुकानं थोडेसे दिसले. कारण आम्ही जेवणासाठी